वेगवान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आधुनिक वाहनांची संख्या जरी वाढत असली तरी सायकलचं महत्त्व अजिबातही कमी झालेलं नाहीये. वारुळवाडी येथील सुधाकर लोंढे राणा यांनी सायकलवर तब्बल 30,000 किलोमीटरचा प्रवास केलाय. पाहूयात ते काय म्हणतात. आनंद झाला माझ्या मनाला, सोन्याचा दिस आज उगवलाय रे. शिवभूमीतून निघाली वारीनं, चला जाऊ शिर्डीला. शिवभूमीतून निघाली वारीनं, चला जाऊ शिर्डीला. नमस्कार, मी सुधाकर लोंढे नारायणगाव. आजच माझा 65वा वाढदिवस साजरा होतोय. मी काही दिवसापूर्वी सायकल घेतली, म्हणजे साधारणतः याच्यापासून लॉकडाऊनपासून मी सायकल सुरुवात केली आणि माझं सायकल प्रेम वाढत गेलं. मी सायकल चालवत असताना साध्या सायकलपासून सुरू केलेला प्रवास आज 30,000 किलोमीटरपर्यंत झालेला आहे. मी कन्याकुमारी सोलो सायकलिंग केलं, पंजाबपर्यंत जाऊन आलो, मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर खूप माझं सायकलिंग झालेलं आहे. सायकल हा प्रवास इतका सुंदर आणि आनंददायी आहे, त्यामुळे मनशांती मिळते, समाधान मिळतं. तुमचा व्यायाम कसा होतो हेच समजत नाही तुम्हाला. दिवसातून तुमचा पूर्ण आनंद घ्यायचा असेल तर सकाळी तासभर तरी तुम्ही सायकलिंग केलं पाहिजे. आयुष्यामध्ये इतर शारीरिक तंदुरुस्तीसाठी इतर काय गोष्टी केल्या का? स्विमिंग असेल? हो, मी स्विमिंग मध्ये सायकलच का आवडतं तुम्हाला? मी स्विमिंग पण केलं. स्विमिंगमध्ये मी 2 किलोमीटर समुद्रात पोहून आलोय. मालवणला झालेल्या स्पर्धेत एकदा 3 किलोमीटर केलेलं आहे. इथे मी खूप साऱ्या धरणांच्यात पोहतो आणि मी योगाच्या माध्यमातून रामदेव बाबांशी भेटण्याचा योग आला, तोही मी योगासनाचा अभ्यास केला. पण सायकलमुळं मनाचं आणि व्यायामाचं हे जे संतुलन साधलं जातं ना, ते खूप सुंदर आहे. मनाचा व्यायाम होतो तो समजत नाही, आपण किती चाललो हे समजत नाही, जर काउंटिंग होत नाही. पण त्यातून मनाच्या, शरीराच्या आणि एक दुसरं सांगितलेलं आहे का तुमच्या पायाच्या मांड्यात ही जी ताकद निर्माण होती त्या ठिकाणी दुसरं हृदय आहे. ते जर मजबूत असेल ना तर तुमचं पूर्ण शरीर मजबूत होतं. त्यानिमित्तानं माझ्या जर मांड्या आणि पोटऱ्या मजबूत झाल्या तर माझं हृदय मजबूत होऊन माझं आयुष्य दीर्घायुष्य होण्यास निश्चित मदत होणार आहे. म्हणून मी सायकलिंग जास्त आवडतं. तुमच्या वयाच्या लोकांना किंवा लहान मुलांना काय संदेश द्याल सायकल वारी दिवसाच्या निमित्ताने? जागतिक सायकल दिवस आहे आज. नाही, सायकल तसं म्हणजे प्रदूषण मुक्त असणारं वाहन आहे. त्याचा वापरानं देशावरचं आज जे याचं सावट आहे तुमच्या तेलाचं, त्याचे सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा. रस्त्याच्या पांढऱ्या पट्ट्याच्या पलीकडून चाला तुम्ही. हेल्मेटचा वापर करा आणि विशिष्ट ड्रेस असावा. पाण्याचं तुमच्याकडं बॉटल असावी. असे खूप सारे नियम येते, जाता जाता तुम्हाला समजत जातीलच. तरी त्या निमित्ताने एक छोटंसं गीत सांगतो आणि थांबतो. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सराव केला या वर्षभर, लॉंग राईडची संधी आहे खरं, स्पर्धा अशी नाही र. तुमच्या संगतीनं शिर्डीला येऊन द्या, तुमच्या संगतीनं शिर्डीला येऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. पर्यावरणाचा होतो विचार, जमतील नर आणि नर, इथे महिलांना मिळे सन्मान, अशी सायकल वारी ही हैर. मला बी सामील होऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. सायकल हेल्मेट घेऊन द्या की र मला बी वारीला येऊन द्या की. धन्यवाद. आरोग्याची
आरोग्याची काळजी, पर्यावरणाचं संरक्षण आणि किफायतशीर प्रवास यांचा संगम म्हणजे सायकल. तुम्हा सर्वांना जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि बाय माणूस स्पेशल चल मेरी सायकल हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पाहत रहा न्यूज नवे व्ह्यूज, अर्थातच बाय माणूस. धन्यवाद.